एवढं ऐकल्यावर शाहिस्ता खानाची बहीण संतापली आणि म्हणाली, कैसे, अरे कैसे भाई हो तुम, कैसे भाई हो, खुद तो अपनी भांजी का ख्याल रख नहीं सकते, दुश्मन के हवाले भेज दिया और कहते हो कि बेफिक्र है, कैसे कैसे बेफिक्र रहे हम, हमारी बेटी गायब है। एवढं ऐकता क्षणी शाहिस्ता खान ताडकन उठून उभा राहिला आणि आपल्या बहिणीला सांगू लागला, वो शिवा, वो शिवा, वो शिवा मेरी उंगली काट सकता है, वो शिवा मेरी उंगली काट सकता है, वो शिवा दुश्मन की गर्दन काट सकता है, मगर वो शिवा कभी किसी औरत या बेटी पे हाथ नहीं डाल सकता, वो शिवा कभी किसी औरत या बेटी पे हाथ नहीं डाल सकता। हे कोण सांगतोय, कोण सांगतोय? शिवाजी महाराजांचा कट्टर दुश्मन आहे। 10 मिनिटापूर्वी शिवाजी महाराजांनी ज्याची बोटं छाटली ना, तो शाहिस्ता खान सांगतोय, वो शिवा किसी औरत या बेटी पे हात नाही डाल सकता। उगाच मॅडम आमचे प्रबोधनकार ठाकरे असं म्हणा, अवघ्या 100 मौला निघून शिवाजी महाराजांनी आई रमजानच्या दिवशी एक लाल मालावर छापा टाकला। फक्त शिवरायांचा छापा आल्याचं कळल्यावर शाहिस्ता खान पळत सुटला जाऊन लपला कुठे लपला? त्याच्या राण्यांच्या राणीवशामध्ये, त्याच्या बायकांच्या घरात। का? कारण त्याला माहिती होतं शिवाजी राजा बाई माणसाला कधीच हात लावत नाही। एका ताईने सांगितलं, पण तिने सांगितलं शाहिस्ता खान गुरुजी का काहीतरी बोलली, पण त्याच्या डायरीचं नाव शाहिस्ता खान बुर्जी म्हणून मी ते सांगतोय आता। त्या ताईने सांगितलं मगाशी, पण तरी मी ते मुद्दाम सांगतोय आता। तर तो आपल्या बायकांच्या घरातच लपून बसला। का? त्याला माहिती होतं शिवाजी राजा बाई माणसाला कधीच हात लावत नाही, आणि खरं होतं त्याचं। राजांना कळालं की शाहिस्ता खान आपल्या राण्यांच्या राणीवशामध्ये लपला। राजे पडद्याच्या पाठीमागच थांबून राहिले, श्वास बंद केला, हालचाल बंद केली, इतकं की त्या महाराजांना वाटलं की एवढं श्वास बंद करायचा, इतकं शांत बसायचं की शाहिस्ता खानाला वाटलं पाहिजे राजे निघून गेले, राजे परत गेले। आणि असं वाटता क्षणी शाहिस्ता खान बाहेर आला आणि त्याने राजांना बघितलं, आणि राजांना बघता क्षणी तो धावत सुटला आणि त्याने ते थेट उडी मारली। पण त्याच वेळी राजांची सबची समशेर चालली। राजांना वाटलं मी शाहिस्ता खानाची गर्दनच उडवली की काय, पण जीवावरचं संकट त्याच्या बोटावर निभावलं। आता मला तुम्हाला हे नाही सांगायचं, त्या ताईने सांगितलं ते सांगायचं। ह्या शाहिस्ता खानाला रोज डायरी लिहायची सवय होती, आणि त्याच्या डायरीचं नाव होतं शाहिस्ता खान बुर्जी। दिवसभरात दरबारामध्ये सगळे घडलेले सगळे प्रसंग शाहिस्ता खान त्याच्या डायरीमध्ये जसेच्या तसे लिहून काढायचा। शाहिस्ता खान लिहितो, शिवाजी महाराज लाल महालात तो वाऱ्यासारखे आले आणि तीरासारखे निघून गेले। काही वेळाने लाल महालाचा गोंधळ थांबला आणि बघता शाहिस्ता खानाची बहीण धावत आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी गायब है, वो शिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया। आता 10 मिनिटापूर्वी ज्याची बोटं महाराजांनी छाटली ना, तो शाहिस्ता खान म्हणतोय, वो शिवा शिवा तेरी बेटी को उठा के नहीं लेके जा सकता। तो शिवाजी राजा तुझ्या मुलीला नेणार नाही, पण नेली असेल ना तरी तू बेफिकर राहा, कारण शिवाजी राजा तुझ्या पुरीची स्वतःच्या पोटच्या पुरीप्रमाणे काळजी घे, हे शाहिस्ता खान म्हणतोय। पण एवढं ऐकल्यावर शाहिस्ता खानाची बहीण संतापली आणि म्हणाली, कैसे, अरे कैसे भाई हो तुम, कैसे भाई हो, खुद तो अपनी भांजी का ख्याल रख नहीं सकते, दुश्मन के हवाले भेज दिया और कहते हो कि बेफिक्र है, कैसे कैसे बेफिक्र रहे हम, हमारी बेटी गायब है। एवढं ऐकता क्षणी शाहिस्ता खान ताडकन उठून उभा राहिला आणि आपल्या बहिणीला सांगू लागला, वो शिवा मेरी उंगली काट सकता है, वो शिवा मेरी उंगली काट सकता है, वो शिवा दुश्मन की गर्दन काट सकता है, मगर वो शिवा कभी किसी औरत या बेटी पे हाथ नहीं डाल सकता, वो शिवा कभी किसी औरत या बेटी पे हाथ नहीं डाल सकता। हे कोण सांगतोय, कोण सांगतोय? शिवाजी महाराजांचा कट्टर दुश्मन आहे। 10 मिनिटापूर्वी शिवाजी महाराजांनी ज्याची बोटं छाटली ना, तो शाहिस्ता खान सांगतोय, वो शिवा किसी औरत या बेटी पे हात नहीं डाल सकता। उगाच आमचे वामन दादा कडक म्हणतात, शिवरायांच्या छायेखाली कुणीच नव्हतं वान, शिवरायांच्या छायेखाली कुणीच नव्हतं वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान। काळ्या राती तळपत होत जिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत जिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून। त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा हा शिलवान, त्या तरुणीला आई म्हणाला राजा हा शिलवान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान। बांधत होता मंदिर जेथे बांधत होता मस्जिद, बांधत होता मंदिर जेथे बांधत होता मस्जिद, त्या शिवाच्या चरणी झुकते सदैव माझे शिर,
अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकते मान, अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकते मान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. वामनवाणी शिवरायाला करतो मी वंदन, मला नावडे कुठल्या जाती धर्माचे बंधन, मला नावडे कुठल्या जाती धर्माचे बंधन. पण असाच आमचा राजा होता, असाच आमचा राजा होता माणुसकीची खान, असाच आमचा राजा होता माणुसकीची खान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. शिवरायांच्या स्वराज्यामध्ये सगळ्या जाती धर्माची, 12 बलुतेदार 18 पकड जातीची, सुतावलुतेदार 18 पकड जातीची, सगळ्या जाती धर्माची, सगळ्या पंथाची, सगळ्या संप्रदायाची लोक ही शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एकोप्याने राहत होती, आनंदाने नांदत होते. ही सगळ्यात महत्वाचं शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं सगळ्यात वेगळं वेगळेपण आहे. आता